नमस्कार. 11 वाजता साबुदाणे भिजत घातले होते आणि 2:30 वाजता सुटसुटीत मोकळी दाणेदार अशी साबुदाण्याची खिचडी आणि ओल्या नारळाची चटणी तयार आहे. तुम्ही पाहू शकता अगदी मोकळी झालेली आहे. तर साबुदाणा स्वच्छ धुवून 3 तास आधी मी भिजत घातला होता. शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. त्यानंतर दाणे मोकळे करून साबुदाण्याच्या याच्यात ओबडधोबड वाटलेला शेंगदाण्याचा कूट, चवीप्रमाणे मीठ घालून हे मिश्रण आपण असं करून ठेवूया. त्यानंतर ओल्या नारळाचे काप, हिरवी मिरची, शेंगदाणे, चवीप्रमाणे मीठ, थोडं पाणी घालून इथे आपण शेंगदाण्याची चटणी तयार करून घेऊया. साबुदाण्याच्या खिचडीबरोबर खूप छान लागते ही. त्यानंतर बटाटे मी उकळून घेतलेले आहेत कुकरमध्ये. 2 ते 3 शिट्टी देऊन साल काढून काप करून घेऊया इथे. त्यानंतर कढईत तेल घालून तेल छान गरम झाल्यानंतर जिरं घालून घेऊया. जिरं घातल्यानंतर तडतडल्यावर हिरवी मिरची घालूया. मी कमी तिखटाची मिरची वापरले, जास्त लालसर करायची नाही, मिरचीचा हिरवेपणा राहिला पाहिजे. त्यानंतर साबुदाण्यात जो शेंगदाण्याचा कूट, चवीप्रमाणे मीठ घालून आपण मिश्रण ठेवलं होतं ते घालून घेऊया. छान असं ह्याला परतून घेऊया. बटाटे आत्ताच घालायचे नाही. साबुदाणा जवळपास 60% छान असा शिजून झाल्यानंतर बटाटे घालायचे आहेत. झाकण झाकून असा शिजवामध्ये आधी परतत राहा. त्यानंतर चवीप्रमाणे मी साखर घालते, त्यामुळं अजून चव येते खिचडीला. आणि असं छान परतून बघा, दाणेदार अगदी मोकळी ही आपली खिचडी झाली. आता बटाट्याची काप घालून घेऊया आणि खिचडी आपली जवळपास शिजलेली आहे. आणि त्यानंतर हे दोन्ही मिश्रण छान परतून घेऊया 1-2 मिनटासाठी. तर इथे अगदी मोकळी ही आपली खिचडी तयार होते. झटपट अशी. रात्रभर साबुदाणा भिजवायची गरज नाही. 3 तासही भिजवला तरी अशी छान सुटसुटीत खिचडी होते. तर इथे आपली साबुदाण्याची खिचडी तयार आहे. आणि तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. तर ही आषाढी एकादशी स्पेशल साबुदाणा खिचडी, त्याबरोबर ओल्या नारळाची चटणी. तर ही रेसिपी करून पहा आणि गरमागरम खायला घ्या.